श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? अस्ट्रो ओरा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर व्हिडिओला आजच्या सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत येणाऱ्या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य, ज्यामध्ये करिअर, पैसा, नातेसंबंध, आरोग्य, संधी आणि सावधगिरी याबद्दल ग्रह काय संकेत देत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. हा आठवडा काही राशींसाठी मोठी प्रगती घेऊन येतोय, तर काहींसाठी निर्णयाची वेळ आहे, तर काहींसाठी नवीन सुरुवात दिसते आहे. तुमच्या राशीसाठी कोणता खास संदेश आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक राशीच्या शेवटी मी तुम्हाला शुभ रंग, शुभ अंक आणि एक छोटासा प्रभावी उपाय देखील सांगणार आहे, जो तुमच्या आठवड्याला सकारात्मक दिशा देऊ शकतो. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया या आठवड्याच्या ग्रह संकेताची. सुरुवात करूया पहिल्या राशीपासून, जी आहे मेष राशी. मेष राशीवाल्यांनो, हा काळ तुमच्यासाठी कृती, धाडस आणि पुढाकार घेण्याचा आहे आणि रखडलेली कामे पुढे नेण्याची संधी भी देणारा आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी पण मिळू शकते आणि तुमची नेतृत्व क्षमता या वेळेला दिसून येऊ शकते. वरिष्ठ तुमच्या निर्णय शक्तीवर विश्वास दाखवतील, मात्र घाईत घेतलेले निर्णय टाळणे आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट्स मिळण्याची शक्यता आहे. पैशाची आवक होईल, पण अनियोजित खर्च देखील वाढू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्या. नातेसंबंधामध्ये संवाद साधा, मित्रांकडून त्याबद्दल मदत देखील मिळेल. विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित होऊ देऊ नये. स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत वाढवा. आरोग्यात थकवा आणि डोकेदुखी संभवते. नियमित व्यायाम करणे खूप फायदेशीर ठरेल असे इथे दिसत आहे. तुमच्यासाठी शुभ रंग लाल आहे, शुभ अंक 9 आहे आणि सूर्याला जल अर्पण करा हा उपाय आहे. जाणून घेऊया वृषभ राशीविषयी. वृषभ राशीच्या जातकांनो, हा आठवडा स्थिर पण मेहनतीचा आहे. कामात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. व्यवसायात जुने क्लायंट्स उपयोगी पडणार असे इथे मला दिसत आहे. आर्थिक स्थिती नियंत्रित राहील, पण मोठी खरीदारी टाळा. घरगुती विषय महत्त्वाचे ठरणार आहेत. जोडीदाराशी संयम ठेवा, संयमाने बोला. कुटुंबाचा देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये फार मोठा आधार मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पुनरावलोकनाचा चांगला काळ असणार आहे, म्हणजेच अभ्यास करायचं तुम्ही मनावर घ्या, खूप चांगलं असणार आहे. आरोग्यासाठी आहार सांभाळा. शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 6. तुळशीला पाणी अर्पण करा हा तुमच्यासाठी उपाय आहे. जाणून घेऊया मिथुन राशीविषयी. मिथुन राशीवाल्यांनो, हा काळ संवाद, नेटवर्क आणि नवीन संधी देणारा आहे. तुमची बोलण्याची कला उपयोगी पडणार आहे. मीटिंग, प्रेझेंटेशन आणि मुलाखतींमध्ये यश मिळणार आहे. नवीन ओळखी पण कामाला येतील. व्यवसायात मार्केटिंग मधून फायदा होईल. साइड इन्कमचा नवा मार्ग देखील तुम्हाला सापडू शकतो. पैशाचे त्यामुळे नवीन स्रोत दिसतील. नातेसंबंधात अट्रॅक्शन वाढेल. प्रेम व्यक्त करण्याची देखील संधी मिळेल. मित्रमंडळीचा सहवास खूपच चांगला लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये प्रगती करताना इथून दिसून येणार आहे. अभ्यासामध्ये मात्र सातत्य ठेवा. आरोग्यात ताण आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. मोबाईल वापरणं जरा कमी करा. ध्यान हे खूप फायदेशीर ठरेल. तुमच्यासाठी पिवळा हा शुभ रंग आहे, तर 5 हा शुभ अंक आहे आणि गणपतीच्या मंत्राचा जप करा हा उपाय आहे. जाणून घेऊया कर्क राशीविषयी. कर्क राशीच्या जातकांनो, हा काळ भावनिक आणि कुटुंब केंद्रित आहे आणि घरातील निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत. कुटुंबातील जबाबदाऱ्या पण वाढणार आहेत या आठवड्यामध्ये. कामात स्थिर प्रगती दिसेल. वरिष्ठ सहकारी हे सहकार्य करतील. जुनी कामे पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या छोटा लाभ देखील संभवतो आहे. अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. खर्च मात्र नियोजन करण्याची गरज आहे. खर्चामध्ये नात्यात संवेदनशीलता वाढेल, म्हणजे तुम्ही हळवे बनाल.
गैरसमज टाळण्यासाठी शांत संवाद हा ठेवा. आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवावी. भावनिक ताण टाळा. आरोग्यात पचन आणि झोपेची पूर्णपणे व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा आहे. शुभ अंक 2 आहे. तुमच्यासाठी उपाय म्हणजे चंद्राला तुम्ही नमस्कार करा. जाणून घेऊया सिंह राशी विषयी. सिंह राशीला हा येणारा आठवडा प्रभाव, प्रतिष्ठा आणि नेतृत्व वाढवणारा आहे आणि तुमचा आत्मविश्वास देखील उंचावलेला राहणार आहे. कामात तुमचे मत निर्णायक ठरेल. मोठा निर्णय घेण्याची वेळ येईल. करिअरमध्ये प्रगतीची देखील संधी सापडणार आहे. पदोन्नतीची चर्चा देखील होऊ शकते, त्यामुळे लक्ष ठेवा. व्यवसायात ब्रँड व्हॅल्यू वाढेल. पैशाची आवक चांगली राहणार आहे. या आठवड्यामध्ये अनावश्यक दिखाऊपणा मात्र टाळा, म्हणजेच तिथं खर्च व्हायची शक्यता राहू शकते, तो विषय टाळा. प्रेम संबंधामध्ये उत्साही राहा. जोडीदाराचा पाठिंबा देखील मिळणार आहे. सामाजिक मान वाढणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळू शकते. आरोग्य चांगले राहणार आहे. ऊर्जा देखील सकारात्मक राहणार आहे. शुभ रंग तुमच्यासाठी सोनेरी आहे आणि शुभ अंक 1 आहे. उपाय म्हणजे सूर्याचा मंत्र म्हणा, हे खूप उपयोगी पडेल. जाणून घेऊया कन्या राशी विषयी. कन्या राशीसाठी हा काळ नियोजन, तपशील आणि शिस्त यांच्यासाठी आहे आणि अचूक कामगिरीमुळे फायदा देखील होतेला इथे दिसत आहे. कागदपत्रे तपासूनच सही करा. ऑफिसमध्ये तुमची बारकाई लक्षात येईल. सिस्टीम सुधारणा करण्याची संधी तुम्हाला भेटणार आहे. व्यवसायात व्यवस्थापन मजबूत करा. पैशाचे नियोजन फायदेशीर ठरणार आहे. कर्ज निर्णय हे घाईत घेऊ नका, नाहीतर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकाल. नात्यामध्ये टीका कमी करा, म्हणजेच समोरच्यावर सतत काही ना काहीतरी टीका करू नका. समजूतदार संवाद ठेवा, म्हणजेच भांडणं होणार नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गती येईल. वेळापत्रक पाळा. आरोग्यात पचन आणि त्वचेची काळजी घ्या. नियमित दिनचर्या व्यवस्थित सुरू ठेवा. तुमच्यासाठी शुभ रंग इथं आहे निळा. शुभ अंक आहे 4 आणि उपाय म्हणजे विष्णू मंत्राचा जप हा तुमच्यासाठी खूप चांगला ठरणार आहे. जाणून घेऊया तुळा राशी विषयी. तुळा राशीवाल्यांनो, हा आठवडा जो आहे किंवा हा काळ जो आहे तो तुम्हाला संतुलन आणि भागीदारीचा आहे आणि संयुक्त कामातून चांगलाच फायदा मिळणार आहे. नवीन करार किंवा डील हा फायदेशीर ठरू शकते. कायदेशीर कामेही पुढे सरकताना इथं दिसत आहे. ऑफिसमध्ये एकत्र काम करणं म्हणजेच टीमवर्क वाढणार आहे. आर्थिक स्थिती ह्या आठवड्यामध्ये सुधारलेली दिसू शकेल. नवीन क्लायंट्स देखील मिळणार आहेत. नातेसंबंधात संवाद हा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे गैरसमज जर तुमचे होत असतील तर ते देखील दूर होणार आहे आणि प्रेम संबंधामध्ये स्पष्टपणा ठेवा. या बाबतीत मित्रांचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. विद्यार्थ्यांना ग्रुप स्टडी फायदेशीर ठरेल, त्यामुळे ताण देखील कमी होईल. आरोग्यात मान आणि खांदा यांची जरा काळजी घ्या. तुमच्यासाठी शुभ रंग गुलाबी आहे. शुभ अंक 6 आहे आणि उपाय असा आहे की देवीची तुम्ही या आठवड्यात प्रार्थना करा. आता आपण जाणून घेऊया वृश्चिक राशी विषयी. वृश्चिक राशीवाल्यांनो, हा येणारा काळ तुमची अंतर्ज्ञान म्हणजे सिक्स सेन्स खूपच स्ट्रॉंग होतेले दिसत आहेत आणि त्यामुळे निर्णय अचूक ठरतील. कामाच्या ठिकाणी गुप्त किंवा महत्त्वाचे प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतात. जबाबदारी त्यामुळे वाढणार आहे, पण त्यातून प्रतिष्ठा देखील मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर विश्वास ठेवणार आहेत. स्पर्धात्मक क्षेत्रात तुम्ही आघाडीवर राहणार आहात. व्यवसायात रिसर्च करूनच घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत अचानक लाभाची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात. खर्च मात्र विचारपूर्वक करा. नातेसंबंधात संशय टाळा आणि विश्वास ठेवा. जोडीदाराशी स्पष्ट बोलणे गरजेचं आहे. समोरच्याला डायरेक्ट प्रतिक्रिया देऊ नका. मित्रांकडून गुप्त मदत देखील मिळेल. विद्यार्थ्यांसाठी खोल अभ्यासाचा उत्तम काळ आहे. आरोग्यात रक्तदाब आणि ताण सांभाळा.
तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा आहे, शुभ अंक 8 आहे. मंगळवारी हनुमान चालीसेचे पठण करा, हा तुमच्यासाठी उपाय आहे. जाणून घेऊया धनु राशीविषयी. धनु राशीवाल्यांनो, हा काळ विस्तार, शिक्षण आणि पुढच्या टप्प्याची तयारी दर्शवतो. नवीन कौशल्य शिकण्याची चांगली संधी मिळणार आहे. ट्रेनिंग, कोर्स किंवा वर्कशॉप देखील तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे. करिअर दिशा स्पष्ट होणार आहेत. वरिष्ठ किंवा गुरु व्यक्ती यांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. प्रवासाचे योग संभवत आहेत. व्यवसायात नवीन बाजारपेठ शोधू शकता. आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन गुंतवणूक तुमच्यासाठी चांगली ठरणार आहे. पण पैशाचे नियोजन योग्य करा. नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि स्पष्टता ठेवा. लांबच्या नात्यात संवाद वाढवा. मित्र सहकार्य करतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगला काळ आहे. स्पर्धेत संधी मिळेल. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आध्यात्मिक अभ्यास वाढलेला तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये दिसून येईल, जो तुमच्यासाठी खूपच चांगला राहणार आहे असे मला इथे दिसत आहे. तुमच्यासाठी शुभ रंग इथे दिसतो आहे केशरी आणि शुभ अंक आहे 3. आणि उपाय असा आहे की प्रत्येक गुरुवारी गुरुमंत्राचा जप करा, जो तुमच्यासाठी खूप लाभकारक असणार आहे. जाणून घेऊया मकर राशीविषयी. मकर राशीवाल्यांनो, हा काळ परिश्रम, शिस्त आणि स्थिर प्रगतीचा आहे. कामाचा ताण वाढेल, पण परिणाम निश्चित मिळणार आहेत. दीर्घकालीन प्रोजेक्टमध्ये प्रगती दिसेल. वरिष्ठांकडून विश्वास आणि समर्थन मिळेल. करिअरमध्ये स्थिरता वाढवा. व्यवसायात संरचना मजबूत करा. आर्थिक स्थिती सुरक्षित राहील. बचतीकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबाकडे थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. नात्यात भावनिक व्यक्त होणं महत्त्वाचं ठरेल. जोडीदाराला वेळ द्या. विद्यार्थ्यांसाठी शिस्तबद्ध अभ्यास हा फायदेशीर ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी त्यामुळे तुम्हाला वाव मिळणार आहे. अभ्यासात सातत्य ठेवा. आरोग्यात सांधे आणि पाठदुखीची दुखणं हे होऊ शकतं, त्यामुळे काळजी घ्या. विश्रांती आणि स्ट्रेचिंग त्यासाठी आवश्यक असणार आहे. संयम ठेवल्यास मोठं यश देखील तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये मनशांती ही फार महत्त्वाची राहील. तुमच्यासाठी शुभ रंग करडा आहे, शुभ अंक 8 आहे. आणि तुमच्यासाठी उपाय असा आहे की प्रत्येक शनिवारी शनी मंत्राचा जप करा. जाणून घेऊया कुंभ राशीविषयी. कुंभ राशीवाल्यांनो, हा येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा आहे, तर हा काळ नवीन कल्पना आणि वेगळा विचार देणारा आहे. क्रिएटिव्ह आणि टेक्निकल क्षेत्रात प्रगती होताना दिसेल. कामात नवीन पद्धती वापरण्याची देखील संधी मिळेल. टीम वर्क मधून मोठे यश मिळू शकेल. मित्र आणि नेटवर्क यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. ऑनलाईन किंवा डिजिटल कामातून फायदा संभवतो. व्यवसायात नवीन मॉडेल्स लागू करू शकता. आर्थिक स्थिती त्यामुळे हळूहळू सुधारणा होणार आहे. नवीन उत्पन्न स्रोत दिसू शकतात. नातेसंबंधात मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मोकळा संवाद ठेवा. सामाजिक वावर देखील हा आठवड्यात वाढेल. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट आणि इनोव्हेशन्स मध्ये यश मिळणार आहे. आरोग्यात झोप आणि पाण्याचे प्रमाण सांभाळा. अनियमित दिनचर्या शक्यतो टाळा. तुमच्यासाठी शुभ रंग आकाशी निळा आहे, शुभ अंक 7 आहे. शनिवारी पक्ष्यांना दाणे खायला घाला, हा तुमच्यासाठी उपाय आहे. जाणून घेऊया मीन राशीविषयी. मीन राशीवाल्यांनो, हा काळ अंतर्मुख, आध्यात्मिक आणि सर्जनशीलतेचा आहे. मन शांततेकडे झुकेल. ध्यान आणि जपातून स्पष्टता मिळेल. कामात संत पण स्थिर प्रगती होताना दिसत आहे. घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका. क्रिएटिव्ह क्षेत्रात चांगली कामगिरी करा. व्यवसायात अंतर्ज्ञानावर म्हणजे सिक्स सेन्सने घेतलेले निर्णय योग्य ठरणार आहेत. आर्थिक बाबतीत मात्र सावधगिरी बाळगा. खर्च नोंदवून ठेवा. नात्यामध्ये सहानुभूती आणि समजूतदारपणा वाढू शकतो. जोडीदाराला भावनिक आधार द्या. जुने वाद मिटवण्याची ही संधी आहे. विद्यार्थ्यांना कला आणि लेखनात यश मिळेल. कल्पनाशक्ती देखील वाढेल. आरोग्यासाठी झोप मात्र पूर्ण घ्या. पाण्याचे प्रमाण चांगलेच वाढवा. मानसिक ताण सोडा. ईश्वर भक्तीने मन स्थिर राहील. तुमच्यासाठी शुभ रंग समुद्री हिरवा आहे, तर शुभ अंक आहे 2. उपाय आहे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा, जे तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे ग्रह संकेत आणि तुमच्या राशीसाठीचे सविस्तर मार्गदर्शन. लक्षात ठेवा, भविष्य हे भीती दाखवण्यासाठी नसतं, तर योग्य दिशा दाखवण्यासाठी असतं. योग्य कृती, शांत मन आणि सकारात्मक विचार हेच खरे उपाय असतात. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. तुमची राज कमेंटमध्ये नक्की लिहून मला सांगा
आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमची राशी लिहा आणि रोजचे राशी भविष्य पाहण्यासाठी ऑस्ट्रो ओरा या आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे न्यू नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कृपा ठेवो. आपला दिवस शुभ जाओ. मनापासून धन्यवाद.